बऱ्याच दिवसातून आम्ही घराबाहेर फिरायला पडलो. जाताना एका ठिकाणी गाडी थांबवली. जवळच छान छोटं गाव, लागून शेती आणि आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या. हे सगळं बघून आम्ही तिथे 1-2 फोटोज काढले. आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोहोचताच तिथला मला एंट्रन्स प्रचंड आवडला, कारण की तो निसर्गाच्या सानिध्यात होता. खूप शांतता मिळाली येताच बरोबर. तिथे येताना झालेली चिडचिड, शारीरिक थकवा कधी सहज पळून गेला कळलंच नाही. पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक आणि स्वतःच्या मनातला आवाज खूप लाऊड आणि क्लिअर ऐकायला येत होता. स्वच्छताही तशीच मेंटेन केलेली दिसत होती. हिरवीगार झाडे शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली दिसलेली. इथे हा मंकी पॉइंट आहे. मला तो आवडला आणि 1-2 फोटोज पण काढले मी तिथे. हा माझा पार्टनर. आम्ही दोघं सोबत आलेलो. गाडीतून सामान काढण्याच्या गडबडीत ही इज बिझी नाव. तेवढ्यातच माझं लक्ष ह्या व्ह्यूने वेधून घेतलं. सो अमेझिंग ना. फ्रेश होऊन आम्ही संध्याकाळी सनसेट आणि कायाकिंग एन्जॉय केलं. कायाकिंग वॉज फर्स्ट अँड वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर अस. सायंकाळ छान गप्पा गोष्टी करण्यात घालवला. रात्री पोटभर जेवलो. दुसऱ्या दिवशी लवकर उठून रेडी झालो. परत भटकंती करायला सुरुवात केली. निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला 2 दिवस राहायला मिळालं ना, खूप मन शांत आणि प्रसन्न होऊन जातं. आम्हाला दुपारून चेकआउट करायचं होतं, त्यामुळे हेवी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो. तिथलं सुंदर दृश्य मनात साठवलं आणि परतीच्या मार्गाला लागलो. मी परत एकदा सांगेन, एकदा विथ फॅमिली प्रत्येकाने इथं व्हिजिट करायला हवं. निसर्गाच्या सहवासात आनंद घ्यायला हवा. दिस प्लेस इज नियर टू पानशेत. थँक्यू फॉर वॉचिंग.